या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. IPLच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये 28 ते 31 मार्च या दरम्यान दुधाडी मैदान इथं कोल्हापूर चॅम्पियन्स प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे टेनिस बॉलवर खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून यामध्ये जवळपास 16 संघ सहभागी होणार आहेत. भल्या मोठ्या बक्षिसांची ही स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यानं अनेक क्रिकेट प्रेमींचं लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलं आहे. या स्पर्धेत कोल्हापुरातील अण्णा मोगणे, प्रणित अक्षय स्पोर्ट्स या संघानं भाग घेतला आहे. महेश कोरवी हे या संघाचे मालक आहेत. कोल्हापूर चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा ही दुधाई मैदान इथं प्रकाशझोतात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघ मालक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहरातील खेळाडूंना बोलीच्या स्वरूपामध्ये घेऊन आपले संघ तयार करणार आहेत. विजेत्या संघास 1 लाख रुपयांचं तर उपविजेता संघास 50,000चं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. टीव्ही नेक्स्ट मराठी हे या सामन्याचं टीव्ही पार्टनर असून या सामन्याचं प्रक्षेपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यूट्यूबवर पाहता येणार आहे. अंतिम सामने हे टीव्हीवर देखील पाहता येणार आहेत. तर माझं नाव महेश कोरवी, अण्णा मोगणे स्पोर्ट्स फाउंडेशन अध्यक्ष. प्रथमतः मी टी व्ही नाईक्स न्यूजचे मी आभार व्यक्त करतो आणि KCPL टुर्नामेंटचे आयोजन केले. मॉर्निंग स्पोर्ट्स व दुधाई सर्व क्रीडा रसिक यांनी जे ऑर्गनाईज कोल्हापूरच्या विदाऊट आयकॉन प्लेयर यांच्यासाठी नवीन खेळाडूंना संधी मिळण्यासाठी ऑर्गनाईज केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच मी अण्णा मोगणे स्पोर्ट्स अँड अक्षय स्पोर्ट्स यांच्या नावाने टीम घेत आहे. तरीसुद्धा ह्या टीमचं मी मालक म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी रवी ढेरे. आत्ताच महेशनं माहिती आपल्याला दिलेली आहे. KCPL क्रिकेट स्पर्धा 2025 हे जे काय आयोजित करण्याचा कार्यक्रम या सर्वांनी घेतलेला आहे त्या सर्वांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आणि यातून आपल्या या कोल्हापूर सिटीमधून, या कोल्हापूर जिल्ह्यामधून एक नवीन खेळाडू तयार होतील. आणि यासाठीच आपण हे जे काही काम करताय यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अक्षय जितकर. मी अण्णा मोगणे स्पोर्ट्सचा खेळाडू. प्रथमतः दुधाईवरती पहिल्यांदाच म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात नॉन प्रोफेशनल टुर्नामेंट होत आहे. या स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असंच इथून पुढं प्रत्येक वर्षी टुर्नामेंट व्हायला पाहिजे प्रत्येक भागात कोल्हापूरमध्ये, जेणेकरून कोल्हापूरचं क्रिकेट जे बॅकफुटला गेलं आहे ते पुढे येईल. इथून पुढे जे नवीन प्लेयर तयार होतील यासाठी या सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जे जुने खेळाडू आपले आहेत त्यांनी. यावेळी अमोल शिर्टी, रवी ढेरे, दीपक जितकर, अक्षय जितकर, शुभम कदम, शुभम गोंधळे, सुनील चौगुले, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.